शेतकरी मित्रांनो, मी ओंकार सावंत, कृष्णा पॉवर टिलर अँड ॲग्रो सांगलीमध्ये सगळ्यात पहिला सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. तर आपल्या सांगलीच्या प्रदर्शनामधून आपले एक आर्गे साहेब म्हणून एक आहेत, ज्यांनी आपल्याकडून 13 HP मायजो कंपनीचा पॉवर विडर हा खरेदी केला होता. तर आपण साहेबांना त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमच्या फील्डवरती मशीन कशा पद्धतीनं काम करतं हे दाखवण्यासाठी आम्ही तुमच्याकडे येऊ म्हणून. तर आपण साहेबांना विचारूया की कशा पद्धतीने त्यांनी मशीन काम केलेलं आहे, कारण स्वतःसुद्धा त्यांच्याकडे पॉवर टिलर आहे. 13 HP 2 पॉवर टिलर आहेत. तर पॉवर टिलर असून सुद्धा पॉवर विडर खरेदी करण्याचं कारण काय ते सुद्धा आपण त्यांना सांगू. तर सगळ्यात पहिला साहेब तुमचं नाव सांगा. इरगोंडा आर्गे. साहेब, तुम्ही पॉवर टिलर चालवता, कशा पद्धतीने मशीनचं काम वाटलेलं आहे? एक नंबर आहे. त्या टेलरपेक्षा ह्या टेलरला एक नंबर आहे. या विडर चांगलं काम करतो. चांगलं काम करते. त्याच्यापेक्षा दुप्पटीनं काम चांगले. बरं. म्हणजे ते दोनदा करायला लागते, ते हे एकदाच काम म्हणजे मोकळं होतं. खोडव्याच्या पिकामध्ये जे तुम्ही 2दा पॉवर टिलर चालवता, हा, त्यापेक्षा हे एका धनक्यातच धनक्यात काम मोकळंच होतं. होतं. बरं, कुठं तुम्हाला मशीन बाबा ताकद त्याची कमी पडते असं का तुम्हाला वाटलं का? काय वाटतच नाही. काय किती घातकी असू दे नसू दे, निबार राहण्यात सुद्धा निवांत चालते. निवांत चालते. काय हानी काय होत त्रास नाही. होय. बरं, तुम्हाला चालवताना कुठे त्रास वगैरे ते असं काय काहीच जाणवलं? नाही. काहीच नाही. म्हणजे पॉवर टिलर पेक्षा पॉवर विडर चांगला चांगला आहे. तर डेमो चालू असताना साहेबांचे एक सहकारी मित्र एक आले होते, जे या गावामध्ये त्यांच्याबरोबर मित्र आहेत, की त्यांनी बाबा आपल्या मित्रानं घेतलेलं मशीन हे कशा पद्धतीने काम करतं ते बघण्यासाठी सुद्धा त्यांनी आले होते. तर साहेबांना सुद्धा विचारा. साहेब, नाव काय पहिला? माझं नाव शिवानंद सदाशिव पाटील आहे. पॉवर टिलर मध्ये एक नंबर आहे. माझा 12 एकर ऊस आहे. पॉवर विडर म्हणायचं आहे. पॉवर विडर हा. पॉवर एक नंबर आहे. हा. माझ्यापाशी आता ह्यांच्या घरी, मित्राच्या घरी 2 पॉवर टिलर आहेत. हा. आता सध्याचे जर पाहिले तर ना, हे एक नंबर पॉवर टिलर आहे. त्याच्यापेक्षा पण एक नंबर रिझल्ट आहे याचा. एकदाच माती पद्धतशीर उचलते वर. बरं, तुम्ही आणि लोड काहीही घेत नाही. मी स्वतःहून वर उभारून बघितलं, हा. लोड जरा सुद्धा घेत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये एक नंबर जाते, माती हाय तसं उडवते. बरं, एक नंबर. आता कारण तुम्ही आल्या पहिला तुम्ही कन्नडमध्ये साहेबांना बोलत होता की बाबा डिस्कस करत होता की बाबा मशीनचं लोड घेतंय का, कसं काय करतो. तुम्ही स्वतः उभारला तर कुठे बाबा त्याचं ऍडलिंग स्पीड म्हणजे त्याचा रनिंगचा स्पीड हा कमी किंवा मशीन कुठं अडतंय असं काय जाणवलं का? काय थोडं सुद्धा झालं नाही. पॉवर जरा सुद्धा झाला नाही. एक जरा नंबर. सुद्धा झालं नाही नाही नाही. म्हणजे मनासारखं काम आहे. मनासारखं काम आहे. जेवढं वड म्हणजे वजन असेल तेवढं जास्त जेवढं जास्तच जातं. लोड जरा सुद्धा खाला नाही माझ्या हिशोबानं. आता सध्या बघितलं मी डोळ्यानं. बरं. एक नंबर रिझल्ट आहे. एक 20-30 किलो वजन ठेवलं तर पण जास्त जाणार. अजून जास्तच जाणार. बसूनच जाणार आहे गाडी, खरं थांबणार नाही. बर, आर्गे साहेबांचे हे वडील आहेत. तर साहेब, तुम्हाला कसं वाटलंय मुलांना जे घेतलेलं मशीन आहे ते चांगलं काम करतं का? चांगलं करतोय काम. चांगलं आहे ना? समाधानी आहे काय का? समाधान आहे. आता मीच चालवणार आहे ना. तुम्ही पण चालणार आहे? हो, मीच त्याचा सुद्धा चालवणार. व्हिडिओ आपण आता ह्याच्यामध्ये घेणारच आहे. नाही, मीच चालवणार आहे. हा, म्हणून तुम्हाला इथं म्हणजे आम्हाला चालतंय का नाही तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणला चालतंय. 70 वर्षापर्यंत चालतंय. बरोबर आहे. नाही, म्हटलं- कसं असतं, जोपर्यंत माणसांच्या अंगात धमक आहे तोपर्यंत पॉवर विडर चालवू शकतो. पॉवर टिलरचं कसं असतं, माणसाची एक टेंटेटिव्ह एज झालं, वय झालं की तो पॉवर टिलर वापरणं माणूस सोडून देतो. सोडून देतोय. हा. ते आणल्याबरोबर मीच चालवलं. तुम्ही चालणार आहे. होय, गावात सगळं फिरून मीच आणलंय. आता मगाशी साहेब बोलता म्हणले की सिस्टीम प्रमाणे काम करताय. तर आम्ही सिस्टीम देणारीच माणसं आहे, कारण शेतीतनं येणारं जे उत्पन्न आहे ते कोणत्याही देवाची देणगी नसून हे योग्यरित्याचं नियोजन, योग्य पद्धतीची सिस्टीम हे राबवली की त्याच्यातून शेती ही सुखकारक, न कोणता धोका असणारी होऊन जाते. तर साहेब, तुम्ही कर्नाटकच्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सांगू शकता की पॉवर विडर खरेदी करायचं तर कुठून खरेदी करायचं? ಒಮ್ಮೆ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ಒಮ್ಮೆ ಕೃಷ್ಣ ಪವರ್ ಟೇಲರ್ದಾಗ ಹೋಗಿ ನೋಡ್ರಿ. सांगलीದಾಗ एक नंबर रिझल्ट और सर्व्हिस एक नंबर ಐತಿ. ತಗೋಬೇಕು ಅವರು. ನನ್ನ ಅಭಿಪ್ರಾಯ ಐತ್ರಿ ಹಂಗ. ओके. तर साहेब, सगळेजण तुम्ही समाधानी आहात का? एक नंबर. समाधानी आहे. असाच माझ्या सांगली जिल्ह्याचा शेतकरी समाधानी झाला पाहिजे. नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. पॉवर विडर वापरा आणि वेळेसोबत पैशाची सुद्धा बचत करा. धन्यवाद.